हॅलो हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते की सगळे चांगले असणार। आज बघा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही आलोत अंबरनाथच्या जत्रेमध्ये। महाशिवरात्री इथे खूप मोठ्या प्रमाणात भरते, खूप गर्दी असते इथे। आणि बघा तुम्ही आता आम्ही जत्रेमध्ये आलोय। जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवला आहे मी, छोटाच बनवला कारण की एवढी गर्दी होती की गर्दीमध्ये शूट करता नाही आलं जास्त। ही आहे अंबरनाथची महाशिवरात्रीची मोठी जत्रा। दरवर्षी इथे मोठी प्रमाणामध्ये जत्रा भरते। खूप स्टॉल वगैरे लांबून लांबून लोक विक्रेते आलेले असतात आणि इतर लोकही खूप इथे जत्रेचा आनंद घेण्यासाठी येतात। खायचे स्टॉल असतात, शॉपिंग असतं, सगळंच काही असतं। लहान मुलांसाठी खूप छान छान खेळणी असतात। बघा तुम्ही आता मुलांनी कशाप्रकारे एन्जॉय केला। मुलांनी सगळ्या राईड्समध्ये मजा केली कारण की वर्षामध्ये 1-2च जत्रा असतात, बदलापूरची, अंबरनाथची, तिथेच आम्ही जातो। बाकी लांबच्या ठिकाणी नाही जात, पण मुलांना ह्या जत्रेमध्ये पूर्णपणे आम्ही एन्जॉय करू देतो। ही आहे ड्रॅगन राईड्स आणि आमच्या छोट्या बच्चूला खूप खूप आवडते। त्याचाच हट्ट होता की या ड्रॅगन राईड्समध्ये बसायचं। याचे पप्पाही बसतात, राजेश बसतात ह्या राईड्समध्ये। ह्या राईड्समध्ये राजेश पण असतात, पण ह्या वेळेला ते नाही बसले। माझे दोन्ही मुलं श्रीराज आणि स्वराज दोघंही बसले। छोट्या पिल्लूचा हट्ट होता की मला त्या राईड्समध्ये बसायचं आहे। मग आम्ही दोघं त्यांना बसून दिलं आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एन्जॉय केला। मला तर ना स्वतः एन्जॉय करण्यापेक्षा मुलांच्या चेहऱ्यावरची जी खुशी असते ना, ते बघण्यामध्ये खूप मजा येते। बघा मी त्यांची ती एन्जॉय करताना बघते। आता हे बघू शकता तुम्ही, हे मी लहानपणी मुंबईला राहत होते त्यावेळेला लहानपणी मी हे बघितलं होतं। खूप मोठ्या गॅपनंतर मी हे बघत आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी लहान मुलांना कसं काम करावं लागतं, हे वय शिकण्याचं आहे, पण त्यांना काय करावं लागतं हे बघून खूप वाईट वाटत होतं। पण तिची जी कला आहे त्याच्याबद्दल आश्चर्य खूप वाटत होतं। मी मुलांना तेच दाखवत होते की बघ एवढ्या लहान वयामध्ये हे मुलं कसे करतात। माझ्या मोठ्या मुलाला मी आवर्जून तेच दाखवत होती की बघ किती लहान वयामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी मुलांना किती अशा प्रकारची रिस्क झोनमध्ये हे सगळं काम करावं लागतं। जर ही इन केस पडली तर तिला किती मोठ्या प्रमाणात दुखापत होऊ शकते, पण तरी पण ती तिचं बॅलन्सिंग करून करत होती। माझ्या मोठ्या मुलालासुद्धा बघून इतकं आश्चर्य वाटत होतं ना, किती वयाने खूप लहान होती आणि तिचा तो बॅलन्स करून तिने ते सादरीकरण केलं होतं ते बघण्यालायक होतं। पण निशब्द झाली होती मी की एवढ्या लहान वयामध्ये ह्या मुलांना आईवडील अशा कामासाठी प्रोत्साहित करतात, ते नाही बघवलं गेलं जास्त वेळ। आणि बरेच लोक तिथे येणारे सगळे तिला थांबून थांबून बघत होते, पैसे देत होते आणि खरंच अशा प्रकारचं हे नाही व्हायला पाहिजे। मला तरी असं वाटतं ह्या मुलांना शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण करून ते काहीतरी करू शकतात, पण हे करणं म्हणजे खूपच रिस्क आहे। तर माझा व्हिडिओ आवडला